Good morning, students. So in this lecture we're discussing about the two basic laws of DC circuit, that is Kirchhoff's current law and Kirchhoff's voltage law. Okay, so first we see the Kirchhoff's current law, that is KCL. याला सेकंड दुसरं नाव काय KCL for the node. Okay, so जो काही Kirchhoff's current law आहे हा only always applicable for the node or junction. हे कायमचं लक्षात ठेवा. ओके, सो नोड म्हणजे काय तर टू ऑर मोर ब्रांचेस मीटिंग ॲट दी वन पॉइंट इज कॉल्ड ॲज दी नोड. ओके, सो आपण ते सेकंड लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. ओके, सो आता किर्चॉफ्स करंट लॉचं स्टेटमेंट काय आहे बघा. दी अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स एंटरिंग अँड लिव्हिंग ॲट दी नोड मस्ट बी इक्वल टू 0. ओके, सो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी करंट्स, सो आपण काय म्हणू शकतो किंवा अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स एंटरिंग अँड एक्झिटिंग ॲट दी नोड मस्ट बी इक्वल टू 0. और आपण असं म्हणू शकतो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल दी करंट्स एंटरिंग इज इक्वल्स टू दी अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स इज लिव्हिंग ॲट दी नोड. आता बघा सर्किट डायग्राम मध्ये कसं दाखवले, चार ब्रांचेस मधला करंट येतोय, हा सेंट्रल पॉइंट तुमचा, त्यालाच आपण काय म्हणतोय नोड. सो आता बघा अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इनकमिंग करंट्स म्हटलं, एंटरिंग म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया इनकमिंग करंट्स. इनकमिंग म्हणजे नोड मध्ये येणारे. आता इथं बघा I1 काय करतोय नोड मध्ये येतोय, I2 नोड मध्ये येतोय, I3 बाहेर पडतोय आणि I4 बाहेर पडतोय. सो अल्जेब्रिक सम ऑफ ऑल इनकमिंग करंट्स ऍट दी नोड इज इक्वल्स टू अल्जेब्रिक सम ऑफ ऑल आउटगोइंग करंट्स फ्रॉम दी नोड. तसंही तुम्ही स्टेटमेंट लिहू शकताय. आता ह्याचा फॉर्म्युला काय होणार, इनकमिंग कुठले कुठले आहेत I1 आणि I2. सो I1 प्लस I2 इज इक्वल टू आउटगोइंग कुठले आहेत I3 आणि I4. सो I3 प्लस I4. ओके, बघा आता अल्जेब्रिक सम ऑफ ऑल I1 प्लस I2 इज इक्वल्स टू I3 प्लस I4. हे जर स्टेटमेंट आपल्याला यायचं तर कसं येणार, I1 प्लस I2 मायनस I3 मायनस I4 इज इक्वल टू 0. ओके, सो बाय युजिंग KVL और KCL आपण काय करू शकतोय तर करंट फाइंड आउट करू शकतोय. ओके, किंवा आपल्याला जर अननोन व्होल्टेज फाइंड आउट करायचं असेल किंवा अननोन व्होल्टेज फाइंड आउट करायचं असेल तर ते आपण फाइंड आउट करू शकतोय. प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करणार आहे, KVL आणि KCL दोन्ही जे, त्यात तुम्हाला बेसिक आयडिया क्लिअर होईल. ओके, सो दिस इज द स्टेटमेंट फॉर KCL. ओके, आता आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ बघणार आहे, दॅट इज KVL. ओके, सो KVL ओनली अप्लाय फॉर लूप और मेश. ओके, आता स्टेटमेंट काय बघा, इन अ एनी क्लोज लूप. ओके, सो एखादं क्लोज लूप नेटवर्क मध्ये आपण असेल किंवा इन अ एनी क्लोज मेश नेटवर्क, दी टोटल व्होल्टेज अराउंड दी लूप इज इक्वल टू दी सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप्स विद इन दी सेम लूप. आता एका लूप मध्ये जे काय तुम्हाला व्होल्टेज दिले, जसं की आपण व्होल्टेज ड्रॉपच्या लेक्चर मध्ये डिस्कस केले की व्होल्टेज ड्रॉप्स काय असते तर एखादा करंट तुमच्या रेझिस्टन्स मधून पास केला तर तिथं काय होते तयार, व्होल्टेज ड्रॉप होते. ओके, सो आता बघा स्टेटमेंट, इन अ एनी क्लोज लूप नेटवर्क द टोटल व्होल्टेज अराउंड द लूप इज इक्वल टू दी सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप्स विद इन द सेम लूप, त्याच लूप मधलं पाहिजे. ओके, आता बघा ही सर्किट डायग्राम आहे, याच्यासाठी आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. सो आता बघा टोटल व्होल्टेज अराउंड दी लूप म्हणजे काय, जे तुम्हाला गिव्हन व्होल्टेज दिलेलं असते. सो V जो काही सोर्स लावलाय, सो V इज इक्वल टू दी सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप्स. आता सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप्स म्हणजे काय, ऍडिशन ऑफ व्होल्टेज ड्रॉप्स. आता इथं दोन व्होल्टेज ड्रॉप्स आहेत, सो इथला व्होल्टेज ड्रॉप काय असणार आहे I इंटू R1. सो I इंटू R1 प्लस I इंटू R2. आता हा व्होल्टेज ड्रॉप कसा आला तर बाय युजिंग ओम्स लॉचा फॉर्म्युला काय, V इज इक्वल्स टू I इंटू R. सो तर इथं व्होल्टेज काय इथला ड्रॉप येणारा R1 रेजिस्टन्स आणि फ्लो होणारा करंट काय I, म्हणून इथला व्होल्टेज ड्रॉप काय झाला I इंटू R1. सेम इथं रेजिस्टन्स काय R2. सो दुसरा व्होल्टेज ड्रॉप काय झाला इथं V1 म्हणूया, V2 I
इंटू R2. हेच टोटल व्होल्टेज तुमचं काय झालं, V इज इक्वल्स टू V1 प्लस V2. ओके, सो हा आहे तुमचा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. एक लक्षात ठेवा, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ इज ओनली ऍप्लिकेबल फॉर द लूप और मेश अँड किर्चॉफ्स करंट लॉ इज ओनली ऍप्लिकेबल फॉर द नोड. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण किर्चॉफ्स करंट लॉचा पण प्रॉब्लेम शिकणार आहे आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचा पण प्रॉब्लेम शिकणार आहे. ओके, सो टुडे वी स्टॉप हियर. इन नेक्स्ट लेक्चर वी डिस्कसिंग अबाउट द प्रॉब्लेम्स ऑफ KVL अँड KCL. थँक्यू.